नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव योगेश साखरे. मी इनेरा क्रॉप सायन्समध्ये रिजनल मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. तर आपण फाडेगाव या ठिकाणी माऊली नर्सरीला भेट देण्यासाठी आलो आहोत. तर इथे ते फायरो एम पीची प्रात्यक्षिकं आपण घेतलेली आहेत. तर त्याचे रिझल्ट हे बघण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर साहेब आपलं थोडंसं इंट्रोडक्शन द्या. माझं नाव मयूर खुटे, मी राहणार पाडेगाव. स्वतःची नर्सरी मावली हायटेक नर्सरी. तर आम्ही त्यांचं फायरो एम टीचं मायक्रोरायझर ते वापरून घेतलं. त्याच्यात आमचा रिझल्ट भेटला आणायला. हे रोपं पाहिजे हाईट पण असते व्यवस्थित, खास नाही आहे. हे न वापरलेली आणि हे वापरलेली त्याची हाईट बी पत्ती बी फ्रेश आहे, पत्ती बी ग्रीनरी आहे आणि रूट बी ओके. याचा अजून पिवळे पण गेले नाही. याचा जसा स्पेस होता तो सगळं तुम्ही थोडंसं दाखवू शकता आपले शेतकरी बांधवांसाठी काय फाडून. आणि ते रोप तर दाखवू शकता का? हे बघा, हे वापरलेलं हे फायरो एम पीस तुमचं वापरलेलं आहे. हाईट पण चांगली वाढलेली. हाईट पण चांगली, हाईट पण मेंटेन आहे, ओके व्यवस्थित आहे आणि ग्रीनरी वाढली. आणि हे बाई याची हाईट पण तशी स्टंपी ओके तर म्हणावं तसं नाही आहे. आणि पिवळे पण अजून काही गेलेलं नाही. बरोबर. आणि हे पूर्णपणे कोकोपीट असं धरून ठेवलेलं आहे. हे थोडंसं हे लगेच लूज होतंय. हो, म्हणजे रूट वगैरे याची डेव्हलपमेंट चांगलं आहे. याचं एवढा खास नाही नको. म्हणजे हे शेतकऱ्यांच्या ज्यावेळेस मेन फील्डवरती जाईल, बांधावं होईल त्यावेळेस म्हणजे शेतकऱ्यांना कोणत्याच गोष्टीची अडचण येणार नाही. मल्चिंग पेपर असो किंवा नसो, तर लगेच ते रोप सेट होऊन हो बस हे लगेच मुलगी टाकू शकतो. अशा प्रकारे आपण आपलं हे जे प्रात्यक्षिक आहे हे पूर्णपणे यशस्वीरित्या साहेबांच्याही लक्षात आलेलं आहे. आणि यापुढे तेही चांगल्या पद्धतीने आपल्या नर्सरीसाठी हे आयरो एम पीचा वापर करतील. आणि तुम्ही देखील कराल. आणि जे काही नर्सरी ग्रोअर्स असतील ते देखील तुम्ही देखील कराल. तर आशा बाळगतो. आणि